तर विस्तारित भूखंडावरती म्हणजे रेमंड सिंघानियाच्या जागेवरती आता रेमंड कंपनी बंद झाली. तर रेमंड कंपनी बंद झाल्यानंतर रेमंड मालकाने सिंघानिया जे विजयपत सिंघानियाचे चिरंजीव आहेत, ज्याने स्वतःच्या बापाला हाकललेलं आहे, ज्याने स्वतःच्या बापाला हाकललं आणि जेवढी मोठी कंपनी रेमंड सिंघानिया भारतामध्ये उद्योजक म्हणून नाव कमवलं, असं त्या विजयपत सिंघानियानं हाकलून गौतम सिंघानियाने रेमंड कंपनी बंद केली. हजारो कामगार वर्गाला देशोधडीला लावले, हजारो कामगार वर्गाला देशोधडीला लावले, हजारो कामगार वर्गाला देशोधडीला लावले. मी कामगार संघटनांचा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक असंघटित कामगार युनियनच्या वतीने मी या गौतम सिंघानियाचा निषेध करतो की त्याने हजारो कामगार देशोधडीला लावले आणि रेमंड सिंघानिया जे पूर्वीच्या काही विजयपत सिंघानियानं जे भारत देशाच्या स्वातंत्र्यपूर्व कालापासून ₹1 भाडेपोटीवर दिलेली जागा आज मालकी हक्काची जागा करून आज रेमंड सिंघानियाचे गौतम सिंघानिया मालक झालेले आहेत. 2002 मधली घटना माहिती आहे की रेमंड सिंघानियाचं एक प्रगत असं हॉस्पिटल होतं. हे प्रगत हॉस्पिटल धर्मवीर आनंद दिघे यांचं ध्येय वासन या हॉस्पिटलमध्ये अचानक झालं. त्यामुळे हॉस्पिटल पूर्णतः नेस्तनाबूत केलं, जाळून पाळून लोकांनी नागरिकांनी तोडून मोडून टाकलं आणि आता त्या हॉस्पिटलच्या जागी सिंघानिया स्कूल झालेलं आहे. आणि सिंघानिया गौतम सिंघानियाने डेव्हलपमेंट करताना आता नव्याने शाळा बांधते आणि नव्याने विकास म्हणजे निवासी संकुलन बांधते. हे निवासी संकुलन बांधताना गौतम सिंघानियाने सुविधा भूखंड दिलेला आहे. हा जो सुविधा भूखंड दिला आहे हा संपूर्ण वनराईचा भूखंड आहे. हा संपूर्ण वनराईचा भूखंड आहे. वनराईच्या भूखंडावर जवळ 5 ते 10 हजार झाडं आहेत. हे 5 ते 10 हजार झाडं महानगरपालिका, हे 5 ते 10 हजार झाडे महानगरपालिका तोडून रिप्लांटेशन हजारो ठिकाणी करणार आहेत. तोडून रिप्लांटेशन विविध ठिकाणी करणार आहे. परंतु मला म्हणायचं आहे, ही तोडलेली झाडे पुन्हा जिवंत कशी राहतील हा माझा प्रश्न आहे, माझा सवाल आहे. एखादा धडधाकट माणूस अपघातात जखमी झाला, हातपाय तुटले, तर तो माणूस नव्याने हातपाय जोडतो, पण तो पूर्वीसारखा पूर्ववत चालू शकत नाही, धावू शकत नाही, मस्ती करू शकत नाही, पूर्वीसारखी ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. तसंच झाडांचंही आहे. जर मूळ झाड तोडलं, प्लांटेशन करण्यासाठी नेलं, परंतु ते जिवंत राहील, परंतु ते पूर्वत झाड तसंच उगवेल ह्याची काही शाश्वती नाही आहे ना. चंद्रशेखर साहेबांनी 1987 मध्ये जो रोड वायंडिंग प्रकल्प ठाणे शहर सुधारला, जे टपरीचं शहराचं बहुउद्देशीय ठाणे बनवलं आणि हे करताना त्यांनी हजारे असंख्य झाडे रिप्लांटेशन रस्त्यावरती केली. रस्त्यावरची झाडं जगली कारण ती सार्वजनिक होती. परंतु विविध ठिकाणी हे जे खाजगी झाडं तोडून ॲम्युनिटी तोडून विविध ठिकाणी जोडतात, हे जिवंत राहतील कशावरून? तर हा प्रश्न आहे माझा महानगरपालिकेला. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा या इको फ्रेंडली संस्थेतर्फे सदस्य या नात्याने ठाणे महानगरपालिकेला इशारा आहे. मी लवकरच एक मोठं आंदोलन छेडतोय की झाडे वाचवा, झाडे लावा, झाडे वाचवा, झाडे लावा, झाडे वाचवा, झाडे लावा, झाडे वाचवा, असं मोठं आंदोलन मी लवकरच घेतोय. पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे वाचवा, झाडे लावा, झाडे वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, असं मी आंदोलन. आणि ज्या वनराई भूखंडावरचं जी झाडे 2000 झाडे तोडणार आहेत त्याला माझा सक्त विरोध आहे. हा महानगरपालिका आयुक्तांना इशारा आहे की इको फ्रेंडली संस्थेतर्फे हा इशारा आहे की एकही झाड ठाणे महानगरपालिका तोडू देणार नाही, की रिप्लांटेशन करू नये आणि महापालिका भवन त्या जागेवर रद्द करावं. महानगरपालिका भवन त्यावर जागेवर रद्द, अनावश्यक गोष्टी करू नका. ऑलरेडी महानगरपालिका भवन पाचपकडीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे, त्या ठिकाणीच नवीन इमारत बांधा. आणि या महानगरपालिका भवनला रुस्तुमजीने 21 माळ्याचे महानगरपालिका भवन दिलेलं आहे, परंतु ते जितो संस्थेला ₹1 भाडेपट्टी पोटावर दिलेलं आहे. ते हॉस्पिटल ताबडतोब रद्द केला. हे गुजराती जितो संस्था
ही गुजराती जितो संस्था अनेक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे हस्तक आहेत आणि अनेक जागा बळकावत आहेत. वाघ इस्टेट पण जिथं संस्थेला हॉस्पिटल दिलेलं आहे. रुस्तमचे जे बांधलेले महानगरपालिका भवनमध्ये पण ते जिथं हॉस्पिटलसाठी दिलेलं आहे. फुकटच्या 1 रुपयापोटी भाडेपोटी जागा घेतात आणि गुजराती माल कमवतात. 1 रुपयापोटी भाडेपोटी जागा घेतात महानगरपालिकेचे स्थावर मालमत्तेकडून आणि स्वतः मालदार होतात. भूखंडावर मालदार होतात. असे गुजराती लोकांची संस्था आहे, व्यापारीकरणाची संस्था आहे. त्यामुळे गुजराती परप्रांतीयांना हाणून पाडण्यासाठी हे जेवढे भूखंड स्थावर मालमत्ताने दिलेले आहेत, मग तो महानगरपालिकेचं जे रुस्तमजीने बांधलेलं जे 21 माळ्याचं भवन आहे ते तात्काळ ताब्यात घ्यावं. हे हॉस्पिटल जे आहे जिथे संस्थेला दिले त्यांना जिथे हटवावं आणि महानगरपालिका भवन कार्यालय आहे त्या जिथे संस्थेचे हॉस्पिटल 21 माळ्याचे जे रुस्तमजीचं आहे तिथे शिफ्ट करावं आणि इथे नवीन महानगरपालिका भवन मध्यवर्ती ठिकाणी बांधावं. रेमंडसारख्या आउटसाईड ठिकाणी नको आणि तिथे वनराईची झाडे आहेत ते तोडणं बिलकुल नको. एक पण झाड तोडणं आणि तात्काळ ते प्रकल्प रद्द करा अशी महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना, राज्य एस टी महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियनच्या वतीने मागणी आहे. आणि एक इको फ्रेंडली संस्थेच्या वतीने आम्ही गेल्या वर्षी 7 लाख झाडे लावण्यासाठी एक रॅली काढली होती. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. 7 लाख झाडे लावण्याचा संपूर्ण भारतभर संकल्प आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी रॅली करून गेल्या वर्षी सुरुवात केलेली आहे आणि ते आम्ही तशी करत आहोत. संस्थेचे सर्वसेवा अध्यक्ष एन जे सर यांना आम्ही निरोप पाठवलेला आहे की लवकरच झाडे वाचवण्यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि हे आंदोलन यशस्वी होणार आणि महानगरपालिकेला नवीन महापालिका भवन रद्द करायला सांगणार एवढं सांगतो. आणि फुकटचे कन्सल्टंट सल्लागार यांना नेमून महानगरपालिकेचा पैसा त्यांच्या पोटी घालायचा. इथे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत, 7वं वेतन द्यायला पैसे नाहीत, प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी द्यायला पैसे नाहीत, सेवानिवृत्त होणाऱ्या 5-5 वर्ष पैसे दिले जात नाहीत आणि मी कसले नवीन भूखंड बांधता आणि कुठले तांत्रिक सल्लागारापोटी फुकटचे वायफळ निधी खर्च हा माझा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेना सल्ला आहे. अशा प्रकारचे नवीन प्रकल्प रद्द करा. हे स्वार्थी भ्रष्टाचाराचे टक्केवारीचे प्रकल्प रद्द करा एवढंच मला विनंती नाही. मोठं आंदोलनाला समोर जावं लागेल.